डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आय एम मिस्टर संतोष मिसाळ, असिस्टंट टीचर, रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव. डू वॉच माय व्हिडिओज टू लर्न इंग्लिश. इंग्रजी अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी या चॅनलवरील व्हिडिओज शेवटपर्यंत पहा. अँड इफ यू लाईक दिस व्हिडिओ, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब इट अँड प्रेस द बेल आयकन so that you will get the notifications of my new videos. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहत आहोत घटक लँग्वेज स्टडी आणि उपघटक पार्ट्स ऑफ स्पीच ॲडव्हर्ब. या घटकावरील प्रश्न सोडवण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात ठेवा. 1. दिलेल्या प्रश्नाचे काळजीपूर्वक वाचन करा. 2. क्रियाविशेषण म्हणजे काय हे प्रथम समजून घ्या. आणि 3. क्रियाविशेषणाचे प्रकार देखील समजून घ्या. आता पाहूया आपण ॲडव्हर्ब म्हणजे काय. व्हॉट इज ॲन ॲडव्हर्ब? ॲन ॲडव्हर्ब इज अ वर्ड विच टेल्स समथिंग मोर अबाउट अ व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह ऑर अनदर ॲडव्हर्ब. क्रियापद, विशेषण किंवा इतर क्रियाविशेषणाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय. काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब. क्रियाविशेषणाचे प्रकार. पहिला प्रकार ॲडव्हर्ब ऑफ टाईम. हे क्रियाविशेषण क्रियेची वेळ सूचित करते. फॉर एक्झाम्पल, आय हॅव हर्ड धिस बिफोर. दॅट डे आय अराइव्ड लेट. या दोन्ही वाक्यातील अधोरेखित शब्द बिफोर आणि लेट हे क्रियेची वेळ दर्शवितात, म्हणून ते ॲडव्हर्ब ऑफ टाईम आहेत. दुसरा प्रकार ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. हे क्रियाविशेषण क्रिया किती वेळा घडली त्याची वारंवारिता दर्शविते. फॉर एक्झाम्पल, आय हॅव टोल्ड यू ट्वाईस. द पोस्टमन कॉल्ड अगेन. या वाक्यामधील अधोरेखित केलेले ट्वाईस आणि अगेन हे शब्द क्रियेची वारंवारिता दर्शवितात, म्हणून ते ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहेत. तिसरा प्रकार ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. हे क्रियाविशेषण क्रियेचे स्थळ दर्शवितात. फॉर एक्झाम्पल, स्टँड अप, गो दिअर. या वाक्यामधील अधोरेखित अप आणि दिअर हे शब्द क्रियेचे स्थळ दर्शवितात, म्हणून ते ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आहेत. चौथा प्रकार ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. हे क्रियाविशेषण क्रियेची रीत सूचित करतात. फॉर एक्झाम्पल, माधव रीड्स क्लिअरली. द मराठाज फॉट ब्रेवली. या वाक्यामधील क्लिअरली आणि ब्रेवली हे शब्द क्रिया कशी घडली त्याची रीत दर्शवितात, म्हणून ते ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आहेत. पाचवा प्रकार ॲडव्हर्ब ऑफ डिग्री ऑर क्वांटिटी. हे क्रियाविशेषण क्रियेचे प्रमाण दर्शवितात. फॉर एक्झाम्पल, ही वॉज टू केअरलेस. आय ॲम फुल्ली प्रिपेअर्ड. या वाक्यामधील टू आणि फुल्ली हे शब्द ॲडव्हर्ब ऑफ डिग्री आहेत. सहावा प्रकार ॲडव्हर्ब ऑफ रिझन. हे क्रियाविशेषण क्रियेचा हेतू स्पष्ट करते. फॉर एक्झाम्पल, ही देअरफॉर लेफ्ट स्कूल. बिकॉज आय वॉज लेट आय जॉग्ड अ लिटल फास्टर. या दोन्ही वाक्यामधील देअरफॉर आणि बिकॉज हे ॲडव्हर्ब ऑफ रिझन आहेत. सातवा प्रकार इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्ब. हे क्रियाविशेषण प्रश्न विचारण्यासाठी उपयोगी पडते. फॉर एक्झाम्पल, व्हाय आर यू लेट? वेअर इज युअर सिस्टर? या वाक्यातील अधोरेखित केलेले व्हाय आणि वेअर हे शब्द इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्ब आहेत. आठवा प्रकार रिलेटिव्ह ॲडव्हर्ब. हे क्रियाविशेषण मागील नामाचा संदर्भ देते. फॉर एक्झाम्पल, आय रिमेंबर द हाऊस वेअर आय वॉज बॉर्न. या वाक्यातील वेअर हा शब्द द हाऊस या नामाचा संदर्भ देते, म्हणून ते रिलेटिव्ह ॲडव्हर्ब आहे. आय डू नॉट नो द रिझन व्हाय ही लेफ्ट. या वाक्यातील व्हाय हा शब्द द रिझन या नामाचा संदर्भ देते, म्हणून ते देखील रिलेटिव्ह ॲडव्हर्ब आहे. नववा प्रकार ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन. हे क्रियाविशेषण क्रियेची दृढता सूचित करते. फॉर एक्झाम्पल, शुअरली यू आर मिस्टेकन.
ही सर्टनली वेंट. या वाक्यामधील अधोरेखित केलेले शुअरली आणि सर्टनली हे शब्द क्रियेची दृढता सूचित करतात. 10वा प्रकार ॲडव्हर्ब ऑफ निगेशन. हे क्रियाविशेषण क्रियेचा नकार दर्शवितात. फॉर एक्झाम्पल, हार्डली हॅड वी लेफ्ट द हॉटेल व्हेन इट स्टार्टेड टू पॉवर विथ रेन. ही इज नो बेटर दॅन हिज रायव्हल. या वाक्यामधील अधोरेखित केलेले शब्द हार्डली हॅड आणि नो हे क्रियेचा नकार दर्शवितात, म्हणून ते ॲडव्हर्ब ऑफ निगेशन आहेत. आता हा घटक समजून घेण्यासाठी आपण या घटकावर आधारित काही उदाहरणे पाहू. फर्स्ट एक्झाम्पल, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अन ॲडव्हर्ब. पुढील शब्दांपैकी ॲडव्हर्ब कोणते आहे? पर्याय 1 अँग्रीली, 2 अँग्री, 3 अँगरमेंट आणि 4 अँगर. या चारही पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 हे ॲडव्हर्ब आहे, कारण ॲडव्हर्ब तयार करत असताना आपण विशेषणाला ly प्रत्यय जोडतो. अँग्री या विशेषणाच्या शेवटी y हे अक्षर आलेले आहे, त्यापूर्वी r हे व्यंजन आलेले असल्यामुळे y चं रूपांतर I मध्ये होऊन ly प्रत्यय जोडला जातो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 ॲडजेक्टिव्ह, 3 चुकीचा पर्याय आणि पर्याय क्रमांक 4 नाउन आहे. सेकंड एक्झाम्पल, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ॲडव्हर्ब. पर्याय क्रमांक 1 नाईसली, 2 लवली, 3 केअरफुली आणि 4 स्लोली. या सर्व पर्यायामध्ये ly हे सफिक्स जोडलेले आहे, म्हणजेच प्रत्यय जोडलेला आहे, परंतु पर्याय क्रमांक 2 हे क्रियाविशेषण नसून ते ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 2 चा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 लवली. थर्ड एक्झाम्पल, चूज द करेक्ट ॲडव्हर्ब ऑफ द वर्ड केअर फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्स. दिलेल्या पर्यायांपैकी केअर या शब्दाचे योग्य ॲडव्हर्ब निवडा. दिलेले पर्याय आहेत 1 केअरफुल, 2 केअरलेस, 3 केअरफुली आणि 4 केअरफुलनेस. प्रश्न क्रमांक 3 चा उत्तराचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 केअरफुल हे ॲडव्हर्ब आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं केअरफुल हे ॲडजेक्टिव्ह, तसेच पर्याय 2 मध्ये दिलेले केअरलेस हे देखील ॲडजेक्टिव्ह आहे आणि पर्याय 4 मध्ये दिलेलं केअरफुलनेस हे नाउन आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द करेक्ट ॲडव्हर्ब. पुढील वाक्य योग्य ॲडव्हर्ब वापरून पूर्ण करा. दिलेलं वाक्य आहे वी मस्ट ऑलवेज स्पीक डॅश. पर्याय 1 ट्रूथ, 2 लाऊडली, 3 रफली आणि 4 सॉफ्टली. पर्याय 1 ट्रूथ, 2 लाऊडली, 3 रफली आणि 4 सॉफ्टली. या सर्व पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला शब्द सॉफ्टली हा असा शब्द आहे जो दिलेलं वाक्य अर्थपूर्ण बनवतो, म्हणून प्रश्न क्रमांक 4 च्या उत्तराचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 सॉफ्टली. नेक्स्ट एक्झाम्पल, चूज द करेक्ट ॲडव्हर्ब्स फ्रॉम द सेंटेन्स. चूज 2 ऑप्शन्स. दिलेल्या वाक्यातून योग्य ॲडव्हर्ब्स निवडा. 2 पर्याय निवडा. वाक्य आहे द रेस बिगॅन सून अँड द हिअर रॅन फास्ट. पर्याय 1 रेस, 2 फास्ट, 3 सून आणि 4 अँड. अचूक असे 2 पर्याय आहेत पर्याय क्रमांक 2 आणि 3, कारण या दिलेल्या वाक्यामध्ये फास्ट आणि सून हे ॲडव्हर्ब्स आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल, हाऊ मेनी ॲडव्हर्ब्स आर देअर इन द सेंटेन्स गिव्हन बिलो. पुढे दिलेल्या वाक्यात किती ॲडव्हर्ब्स आहेत? वाक्य आहे द एक्सप्रेशन टू लिव्ह और नॉट टू लिव्ह रिअली इम्प्लाइज दॅट बोथ ओपिनियन्स आर इक्वली बॅड. पर्याय 1 3 ॲडव्हर्ब्स, पर्याय 2 4 ॲडव्हर्ब्स, पर्याय 3 2 ॲडव्हर्ब्स आणि पर्याय 4 1 ॲडव्हर्ब. आता या दिलेल्या वाक्यामध्ये पहिलं ॲडव्हर्ब आहे रिअली आणि दुसरं ॲडव्हर्ब आहे इक्वली, म्हणजे या वाक्यामध्ये 2च ॲडव्हर्ब आहेत, म्हणून
या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट एक्झाम्पल, चूज द इनकरेक्ट पेअर. पुढील वाक्यातील चुकीची जोडी निवडा. पर्याय 1 फाईन फाईनली, 2 गुड वेल, 3 इनफ इनफली आणि 4 क्वाइट क्वाइटली. अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 इनफ इनफली. कारण या दिलेल्या ज्या जोड्या आहेत त्या ऍडजेक्टिव्ह अँड ऍडव्हर्ब यांच्या जोड्या आहेत आणि ही पर्याय 3 मध्ये दिलेली जोडी ही चुकीची जोडी आहे. लास्ट एक्झाम्पल, इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज द वर्ड नियर युज्ड ॲज अन ऍडव्हर्ब. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात नियर हा शब्द ऍडव्हर्ब म्हणून वापरला आहे. पर्याय 1 माय बर्थडे इज व्हेरी नियर गणेश चतुर्थी, 2 हिज स्कूल इज व्हेरी नियर, 3 माय एक्झाम्स आर ड्रॉइंग नियर आणि 4 हर प्रॉब्लेम विल बी सॉल्व्ड इन द नियर फ्युचर. प्रश्न क्रमांक 8 चा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 मध्ये नियर हा शब्द ऍडव्हर्ब म्हणून वापरण्यात आला आहे. माय एक्झाम्स आर ड्रॉइंग नियर आणि इतर सर्व पर्यायामध्ये नियर हा शब्द प्रिपोजिशन म्हणून वापरण्यात आला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि याच चॅनलवरती पुढे येणारे व्हिडिओ अवश्य पहा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.